नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तेच आता ना इथे स्वयंपाक करते मी। टोमॅटोची चटणी झालेली आहे बघू शकता इथे, आणि इथे आता चपात्या करते। तर पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आज म्हटलं घरातलं सगळं आवरलं, फरची वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे। तर म्हटलं चला हे करावं, काय म्हणतं आपलं गाडी आमची डस्टर ती धुवावी। तर आता स्वयंपाक झाला ना, जेवण झालं ना, तर गाडी खाली धुवायला जाईल मी, कियारा आम्ही जाऊ दोघं। तर मस्त धुवून काढेल आज गाडी मीच, म्हणजे कधी कधी मी धुवून टाकते गाडी। तर तेच सगळं आवरलं ना, जेवण झालं तर गाडी धुवायला जायची आहे। आणि त्याच्यानंतर मग गावात पण जायचं आहे, काम आहे, एक दोन कामं आहे। आपलं माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी मला एक नेकलेस बघायचा आहे, असे एक दोन कामं आहेत। तर तेच चला। तर ना आता मी खाली आली गाडी धुण्यासाठी, कारण बघू शकता खूपच खराब झालेली आहे आणि वापर पण म्हणजे सध्या होत नाही। सुट्ट्या काढल्या होत्या ना वैभवने, त्याच्यामुळे मग आता 2-3 दिवसांनी ते जातील हॉस्पिटलला, म्हणून म्हटलं चला मीच आता धुवून काढते गाडी। तर आता मस्त गाडी धुणार, आणि गाडीसाठी स्पेशल असं लिक्विड आहे। तर आधी गाडी मी पूर्ण ना साफ करून घेणार, म्हणजे पाणी टाकून घेणार। तर मीच गाडी धुते कधी कधी, म्हणजे ना कधी कधी वैभव धुतात, कधी मी। आणि मशीन पण घ्यायचंय, लवकरच मशीन घेऊ आम्ही गाडी धुवायचं, आपलं बरं असतं। गाडी धुतली ना, आता मी सगळीकडून पाणी मारून घेते। तर इथे मी गाड्या क्लीन करते, म्हटलं चला आता पूर्ण घरातले कामं आवरलेले आहे, त्याच्यामुळे मग म्हटलं चला मीच क्लीन करते। आणि कारण वैभव पण जातील 2-3 दिवसांनी हॉस्पिटलला, तर म्हटलं जाते त्यांना थोडासा आराम करू देऊ। आणि इथे मीच क्लीन करते, म्हटलं मी करून टाकते। तर लवकर चालून मशीन घेणार आहे गाडी धुवायचं वगैरे, तर तेव्हा घेऊ पण मग आता म्हटलं चला क्लीन करू, कारण त्यांना हॉस्पिटलला पण गाडी लागेली ही मोठी, कारण आम्ही छोटीच गाडी ॲक्टिवा आहे ना तीच वापरतो बाहेर वगैरे जायला। तर इथे बघू शकता मस्त ना लिक्विडने, आता हे कार वॉशचंच लिक्विड आहे, त्याच्याने मस्त आधी पाणी टाकून घेतलं, त्याच्याने नंतर कार वॉश लिक्विड मस्त मग्ग्यामध्ये पाण्यामध्ये मिसळलं आणि ते टाकून मस्त क्लीन केलं, आणि वरतून नुसतं पाणी टाकून जस्ट हाताने अशी धुवून घेते। तर मस्त क्लीन दिसते आणि एकदम चकाचक दिसते गाडी। तर बघू शकता किती छान निघालेली आहे इथे। आणि कियाराचं चाललंय मला पण दे पाणी टाकायला। मी म्हटलं नको, ओली होशील, आता कसं थंडीचे दिवस आहे तर सर्दी वगैरे नको व्हायला। तर मला खूप असं आवडतं गाडी वगैरे धुवायला, क्लिनिंग करायला खूपच मस्त वाटतं। तर नळी लावायची होती, पण म्हटलं जाऊ 2-1 बादल्या लागतील, म्हटलं बादलीनेच घेते, एवढी नळी काढा, परत तिथे जॉईंट करा लावा। इथे आई आले, आई म्हणे काय बंद झालं धुवून टाका म्हणे, किती खूप खराब गाडी झाली होती। तर मग तेच आता आई आणि कियारा मायरा मस्त येऊन बसतील इथे, थोडा वेळ माझ्याशी गप्पा मारल्या वगैरे, मी गाडी धुता। आणि मायराला नुसतं बाहेर यायचं राहतं नुसतं मध्ये ते बघू शकता तिथे बघते ती। आणि आई मायरा आणि कियारा बसले पायरीवर ईशानची वाट बघत। तर तिचं नुसतं चाललंय की बघते ती काय चाललंय इथे, पाणी वगैरे जातं, तिला खूप आवडतं, लहान मुलांना खूप आवडतं पाण्यामध्ये खेळायला वगैरे। तर इथे ईशान आलेला आहे स्कूलमधून, तर आता तो मध्ये जाईल, मग मायला पण मध्ये जाणार आता। तर ऑलमोस्ट गाडी धुवून झालेली आहे, फक्त आता इथलं आणि वरचं धुवायचं।
फायनली दोन्ही गाड्या धुवून झाल्या, डस्टर पण झाली धुवून, ॲक्टिवा पण झाली मस्त धुवून. तर आता हे पुसून घेते ओटा. आपली 2 व्हीलर पण मस्त धुवून झालेली आहे, बघू शकता. मस्त छान धुवून झालेली, बघू शकता एकदम मस्त. 4 व्हीलर बघू शकता आपली मस्त धुवून झालेली आणि एकदम मस्त चमकते. तर कशी वाटली ती नक्की सांगा. एकदम चकाचक दिसते दोन्ही गाड्या. चला, तर गाड्या मस्त धुवून झालेल्या आहे आणि बाहेर जाऊ तर बघ कसं बघू शकता. एकदम ऊन पडलेलं आहे आणि मस्त गाड्या पटकन सुकून पण गेल्या. चला बोलते नंतरला तुमच्याशी. तर ना दुपारी जायचं होतं बाहेर, मला ब्लाऊज टाकायचं होतं किंवा हार वगैरे घ्यायचा होता. तर खूप दमले, तुम्हाला माहिती मी गाड्या धुतल्या तर खूप दमले, तर त्याच्यामुळे गेलीच नाही. तर आता मी भाजी आणायला चाललेली आहे. तर तेच आता निघते भाजी घ्यायला. चला आता गल्लीला जाऊन बघू ना. मिरच्या तेच एकदम भारी. भाज्या घेऊन झाल्या आहे आणि मला ना मस्त हरभऱ्याची भाजी घेतली. मस्त हरभऱ्याची भाजी करणार. तर चला आता घरी आली, मस्त भाज्या पण घेऊन आलेली इथे बघू शकता. तर कोणकोणत्या भाज्या आणल्या दाखवतेच नंतर. तर इथे मस्त मसाले भात केलेला आहे छानपैकी. इथे केलेली आहे आपली हरभऱ्याची भाजी, जी घेतली ना मी ती हरभऱ्याची भाजी लगेच करून टाकली ताजी. आणि खिचडी होते, म्हणजे मसाले भात होतोय. तर तेच आता थोडं मी भाज्या काढते आणि किचन पण आवरलं. भांडे भरपूर साचलेले बघू शकता, डिशवॉशरला भांडे पण लावावं लागतील. तर तेच आता भाज्या कोणकोणत्या आणल्या त्या काढून घेते मी. आपली मस्त जाळी याच्यात काढून घेते भाज्या. खूप उपयोगी पडतात ह्या जाळ्या, DIY मधून घेतलेल्या मी. तर काय काय आणलं दाखवते तुम्हाला. मेन म्हणजे मस्त फ्लावरचा असं गड्डा भेटलेला आहे छानपैकी. तर फ्लावर पण खूप महाग झालेली आहे, पण मला भेटला हा 20 रुपयाला, भरपूर मोठा आहे. आणि त्याच्यानंतर माझी आवडती, खूप आवडती शेपूची भाजी बघू शकता. इतकी हिरवीगार आहे ना, शेपूची भाजी निवडावं लागेल. नंतर गव्हाच्या शेंगा भेटलेल्या आहेत आणि हरभऱ्याची भाजी तुम्ही बघितलीच असेल, तिथे केली आहे आणल्या. मस्त गावरान गव्हाच्या शेंगा भेटलेल्या आहेत. तर गव्हाच्या शेंगा सुद्धा खूप महाग आहे, 30 रुपये पावशेर चालू आहे भाव. त्याच्यानंतर उद्या नैवेद्यासाठी ना मेथीची भाजी आणि बाकी मग हिरव्या मिरच्या आणल्या. ते खाली काढतात आणि निवडावंच लागतील मला. तर मी तिखट हिरव्या मिरच्या आणते नेहमी, म्हणजे खूप दिवस मला जातात. तर एवढा असा भाजीपाला आणलेला आहे. जवळ भेटतो ना भाजीपाला, म्हणून मी कमीच भाज्या आणते, जास्त काही आणत नाही. तर आता हे तर गव्हाच्या शेंगा तयार ठेवून देणार. कोबीज आपल्या फ्लावरचा गड्डा पण मी तसाच ठेवून देणार. आता ह्या 2 भाज्या निवडून घेते पटापट.
तर इथे ना मेथीची भाजी आणि शेपूची भाजी निवडून झालेली आहे आणि अशा पिशवीमध्ये ठेवते, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये. तर चांगली असते, उद्या नैवेद्याला ती यूज होऊन जाईल. नंतर इथे आपली शेपूची भाजी पण निवडून झालेली आहे, इथे बघू शकता. तर शेपूची भाजी पण लवकर करून टाकावं लागेल. नंतर गव्हाच्या शेंगाचं आहे आणि फ्लावर पण मी अशाच पिशवीत ठेवून दिलेली आहे. ह्या पिशव्या ज्या भाज्यांसोबत येतात त्यातच मी ठेवून देते. तर आता फक्त मिरच्या राहिल्या निवडायच्या, त्या निवडून घेते आणि हे सगळं ना जेवण झालं का सगळं ठेवून देणार. आणि ते हा पुदिना दिसत असेल ना, उद्या चटणी करणार आणि हे ग्लास नाही ठेवलं ना मोठ्या मोठ्या काड्या, तर त्या मला लावायच्या आहे. एका कुंडीमध्ये लावेल तर लावून देईल. तर इथे निवडून ठेवलेलं आहे. आता हे ना आमचा ससा खाऊन जातो ते इथे ठेवून देते आणि हे सगळं आवरून घेते आणि घाण वगैरे अशा पिशव्यांमध्ये गोळा करून घेते लगेच. चला हे तर काम झालं, कारण भाजी निवडायला मला खूप कंटाळा येतो. म्हटलं जेवणाच्या आधी भाज्या निवडून घेते, म्हणजे नंतर कसं डिशवॉशरला भांडे पण लावायचे राहतात, भरपूर काम असतं, झाडून काढते लावते वगैरे. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. आज थोड्याशा गाड्या क्लीन केल्या मी आपली डस्टर क्लीन केली, नंतर आपली ॲक्टिवा क्लीन केली. तर मध्ये मध्ये मी ना क्लिनिंग करून घेते, कधी कधी वैभव घेता करून जेव्हा सुट्टी असेल तेव्हा. पण मग म्हटलं मी आज करते, कारण घरातले कामं सगळे आवरलेले होते म्हणून मग आज क्लीन केली गाडी. म्हटलं घरातलं तर सगळंच आवडते, आज थोडंसं बाहेरचं म्हटलं गाड्या क्लीन करू. तर कसं वाटलं ते नक्की सांगा. आवडलं असेल नक्की कमेंट करून सांगा. आहे तुम्हाला आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा. तर व्हिडिओ इथे सेंड करते, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.